गुड मॉर्निंग. नफा आणि तोटा हा घटक आपण पाहतोय. याच्यावर आधारित 27.2 स्वाध्याय क्रमांक आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे पहा, एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन या भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्यानं 32 रुपये डझन या भावानं विकली, तर त्याला किती टक्के नफा मिळाला? आता पहिल्यांदा किती संत्री विकत घेतली आणि प्रति डझनचा त्या संत्र्याचा भाव, ह्या दोघाचा गुणाकार केला की आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. आता पहिल्यांदा मी असं लिहितो, नग लिहितो. नग म्हणजे किती डझन संत्री खरेदी केली, त्याला नग म्हणूया. आणि गुणिले भाव, भाव म्हणजे प्रति डझनचा त्या संत्र्याचा भाव असे घेऊया, दर. आणि गुणिले बरोबर इथं उत्पन्न. उत्पन्न म्हणजे त्या संत्र्याची खरेदी किंमत आणि त्या संत्र्याची विक्री किंमत, असं इथं विचारात घेऊया. आता बघा, पहिल्या वाक्यामध्ये 25 रुपये डझन भावाने 25 डझन संत्री खरेदी केली. म्हणजे किती डझन संत्री खरेदी केली? 25 डझन. म्हणजे नगच्या तिथं 25 डझन लिहितो. आणि 1 डझन संत्र्याचा भाव आहे 25. मग सांगा मला, इथं 25 आणि 25 चा गुणाकार म्हणजे 25 चा वर्ग किती? तर 600. आता ही झाली त्या संत्र्याची काय रे? खरेदी किंमत झाली की नाही? नुसतं खल येतो. आता ती सर्व संत्री, ह्यातली काही संत्री खराब वगैरे झाली असा काही उल्लेख नाही. त्यामुळं 25 डझन जी संत्री आहे ती किती रुपये डझन भावानं विकली? तर 32 रुपये डझन इतक्या भावानं विकली. म्हणजे इथं 32 करूया. आता ह्या दोघांचा गुणाकार करून सांगा किती येईल? 25 आणि 32 चा 800. बरोबर आहे. किती? 800. 800 ही काय झाली? त्या सर्व संत्र्यांची विक्री किंमत झाली. बरोबर आहे ना? आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, मग काय होणार? नफा होणार की तोटा होणार? विक्री नफा. किंमत जास्त, नफा. नफा बरोबर विक्री खरेदी, म्हणजे विक्री किंमत आहे 800, त्यातून खरेदी किंमत आपण 625 जर मायनस केलं तर किती वजाबाकी येते रे? 175. बरोबर आहे, 175 काय येते? नफा येते. पण आपल्याला विचारलंय किती टक्के नफा. नफा हा टक्केवारीत विचारलेला आहे, म्हणजेच तुम्हाला शेकडा नफा विचारलंय. सांगा, शेकडा नफा काढायचं सूत्र काय? काल आपलं झालेलं आहे, परवा पण झालेलं आहे. नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. बरोबर. नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मला नफ्याची किंमत 175, खरेदी किंमत मगाशी आपण किती काढलेली आहे? 625 आणि गुणिले किती? 100. आता 25 गुणिले 25 725, मग इथं 25 चा भाग लागला आणि इथं 25 चोक 100. पुन्हा 25 च्या पाड्यात 175 आहे बघा. 25 किती? 175 7. सर 28. हा बरोबर आहे. आणि 7 आणि 4 चा गुणाकार किती मग? 28. म्हणजे 28% नफा झाला या व्यवहारामध्ये व्यापाऱ्याला.
म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न 2. एका दुकानदारानं रुपये 200 डझन या दरानं 50 डझन वह्या विकत घेतल्या. त्या सर्व वह्या 225 डझन दराने विकल्या तर त्याला शेकडा नफा किती झाला? मगासारखंच गणित आहे, सेम पहा. मी आता इथं पहिल्यांदा खरेदी किंमत कशी काढू सांगा? नग गुणिले दर. किती डझन वह्या खरेदी केल्या? 200 डझन वह्या काय केल्या? खरेदी केल्या. आणि किती भावाने विकल्या? 200 डझन हा दर आहे. आणि किती वह्या खरेदी केल्या? 50. करा ह्या दोघांचा गुणाकार. 2 पंचे 10, 10,000. 3 शून्य. म्हणजे 10,000 ही त्या सर्व वह्यांची झाली खरेदी किंमत. आता आपण विक्री किंमत काढूया. 200 डझन वह्या आहेत. म्हणजे इथे मी 200 देतो. एकच मिनिट, काहीतरी लिहिताना मिस होते. काय होते रे? किती वह्या आहेत रे? 50 डझन वह्या आहेत. 50 डझन काय आहेत? वह्या आहेत. आणि किती दराने विकल्या? 225 रुपये डझन या दराने विकल्या. म्हणजे 50 आणि 225 चा गुणाकार करू. 11,250. 25 चला 2, 5 दुनी 10, 2 12, चला 1, 5 दुनी 11,250. आता इथं खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, म्हणजेच काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. मग नफा बरोबर 11,250 वजा 10,000 किती वजाबाकी आली? 1,250. 1,250. बरोबर आहे. मग शेकडा नफा बरोबर काय सूत्र आहे? नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. बरोबर. नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग नफा 1250 छेद खरेदी किंमत आपली 10,000 आहे. आणि गुणिले किती? 100. आता हा शून्य आणि हे 2 असं 3 शून्य. खालच्या 3 शून्याला कट झालं. 125 ला 10 भागा म्हणजे 12.5 येणार आहे की नाही? आहे का 12.5% पर्याय? क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 40 वस्तूंची खरेदी 30 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. तर या व्यवहारात किती टक्के नफा होतो किंवा किती टक्के तोटा होतो? आता इथं आपण एक सूत्र तयार करूया. 40 वस्तूंची खरेदी किंमत याचाच अर्थ काय रे? 40 गुणिले एका वस्तूची खरेदी. ही कशा इतकी आहे? तर 30 वस्तूंच्या विक्री एवढी आहे. मग उजव्या साईडला 30 गुणिले एका वस्तूची विक्री किंमत. 40 गुणिले एका वस्तूची खरेदी बरोबर 30 गुणिले एका वस्तूची विक्री. आता आपण खरेदी आणि विक्रीचा रेशो तयार करूया. विक्री किंमत आपण उजवीकडून डावीकडे घेतल्यावर छेदात गेली. आणि डावीकडे जे 40 गुणिले आहे ते उजवीकडे गेल्यावर कुठे झालं? छेदामध्ये गेलं. मग 0ला 0 गेला. वर 3 आणि खाली 4. मग आपण खरेदी किंमत किती मानूया सांगा पाहू? खरेदी किंमत अंशात आहे 3, म्हणजे 3च्या पटीत म्हणले आपण समानपट x मानतो. खरेदी किंमत काय घेतली आपण? 3x घेतली. आणि विक्री किंमत 4च्या पटीत आहे, म्हणून विक्री किंमत किती घेतली? 4x घेतली. आता आपला खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे, कारण विक्री किंमत ही 4च्या पटीत आहे, खरेदी किंमत 3च्या पटीत आहे. त्यामुळे इथं पुन्हा सूत्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग 4x वजा 3x किती येणार? 1x. हा. आता आपल्याला नफा हा टक्केवारीत काढायचा आहे. मग आपलं मगाचं 2 उदाहरणामधील सूत्र काय आहे? शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत 3x आणि गुणिले 100.
100. आता ह्या x ला हे x कॅन्सल झालं. अंशाचा गुणाकार 100 आणि छेदांचा गुणाकार किती? 3. 100/3% नफा म्हणजेच पर्याय क्रमांक 1. 1. प्रश्न 4. एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. जर सूट न देता ती वस्तू विकली तर छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल? आता या ठिकाणी आपण काय करूया, जी छापील किंमत आहे ती 100 मानूया. ही जी छापील किंमत आहे ती काय मानूया? 100 मानूया. आता मला सांगा, असं कोणतं सूत्र आहे की ज्या सूत्रामध्ये शेकडा सूट, छापील किंमत, शेकडा नफा या तिघांचाही उल्लेख आहे? मग आपण जी सूत्र सुरुवातीला पाहिलेले आहे त्यामध्ये कोणतं सूत्र आहे की त्या सूत्रामध्ये छापील किंमत, शेकडा सूट, शेकडा नफा याचा उल्लेख आहे? विक्री किंमत किंवा खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले कंसात 100 वजा शेकडा सूट छेद 100 अधिक शेकडा नफा. हा, बरोबर. छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसामध्ये 100 अधिक शेकडा नफा. दुरुस्ती करून मी हे लिहिलेलं आहे, अधिक शेकडा नफा. आणि भागिले काय आहेत? 100 वजा शेकडा सूट. 100 वजा शेकडा सूट. आता छापील किंमत आपण डाव्या साईडला 100 टाकूया. जी खरेदी किंमत आहे ती काढायची आहे. नुसतं खर येतो खरेदी किमतीसाठी. पुन्हा कंसामध्ये 100 अधिक शेकडा नफा. शेकडा नफा 20% म्हणजे शेकडा नफा पण 20 बरोबर येते किंमत. आणि छेदामध्ये 100 वजा शेकडा सूट. शेकडा सूट 10 आहे, मग इथे छेदामध्ये 10 लिहूया. आता पहा, उजवीकडे जे छेदामध्ये वजाबाकी आहे ती 90 होणार. मग ते भागिले 90 डावीकडे काय होणार? गुणिले 90 होणार. आणि इकडं उजवीकडे जे अंशामध्ये 100 आणि 20 चा गुणाकार 120 आहे तो डावीकडे आल्यावर भागिले होणार. इकडे फक्त काय राहणार आहे? खरेदी किंमत राहणार आहे. आता इथं बघा, 20 100 आणि 20 120. 6 1 6 आणि 6 पंचे 30 आणि 15 आणि 5 चा गुणाकार किती? 75. अशा पद्धतीनं खरेदी किंमत किती आली? 75. आता पुढचं वाक्य बघा, सूट न देता जर ती वस्तू विकली. सूट न देता वस्तू विकली म्हणजेच काय रे? जी छापील किंमत आहे तीच विक्री किंमत. म्हणजे छापील किंमत जर 100 आपण मानलेली आहे तर विक्री किंमत सुद्धा किती घ्यायची? 100च घ्यायची. कारण इथं उल्लेख आहे सूट न देता विकली म्हणजे छापील किंमत आणि विक्री किंमत कशी समान. मग आपण नफा करूया. नफा सूत्र काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत आपण 100 घेतली आणि खरेदी किंमत मगाशी आपण किती काढलेली होती? 75 काढलेली होती. मग ह्या दोघांची वजाबाकी किती येणार? 25. म्हणजे नफा 25. आता चला छापील किमतीच्या शेकडा नफा किती होईल? म्हणजे छापील किंमत आणि नफा या दोघांचा रेशो काढूया. छापील किंमत आणि नफा या दोघांचा रेशो काढूया. आता छापील किंमत आपण 100 घेतलेली आहे आणि आत्ताच आपण 25 काढलेला आहे. म्हणजे किती येणार? 4/1. म्हणजे छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल? मग आता 100 आणि नफा
या दोघाचा रेशो 25%, म्हणजे इथंच उत्तर आपलं आलेलं आहे 25%. परंतु 25% हा पर्याय ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. त्याचं उत्तर 25% असे येते पहा. हा, आता पुढचा प्रश्न क्रमांक 1. साखरेचा दर 25% वाढला, त्यामुळं खप 15% कमी झाला, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? आता इथं पण बघा, दर गुणिले खप बरोबर उत्पन्न हे सूत्र वापरायचं आहे. दर गुणिले खप बरोबर उत्पन्न. सोहम कदम, माईक बंद कर. सोहम कदम, सोहम कदम, 'हा, आता पहिला प्रश्न पहा. साखरेचा दर 25% वाढला, असं गणित ज्यावेळेस येतं का नाही, त्यावेळेस आपण दर 100 मानतो आणि खप पण 100 मानतो आणि 100 आणि 100चा गुणाकार 10,000 हे झालं मूळ उत्पन्न. आता बघा, साखरेचा दर 25% वाढला, म्हणजे दर मूळचा 100 होता, त्यामध्ये 25 न वाढ झाली, म्हणजे नवीन जो दर आहे तो 125 आहे. आणि खप 15% कमी झाला, म्हणजे 100तून 15 मायनस करा, 85 काय आला, तर गुणाकार करा. म्हणे हा गुणाकार किती ते बघूया. किती गुणाकार? 10,625. 10,625. बरोबर आहे, 10,625. आता इथं खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय आहे? जास्त आहे, त्यामुळे इथं काय होणार आहे? नफा. नफा काढायचा कसा? विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजे 10,025 मधून 10,000 वजा करा. किती वजा बाकी? 625. 25. आता या ठिकाणी नफा झालेला आहे, म्हणजे आपल्याला शेकडा नफा काढावा लागणार आहे. मग शेकडा नफा काढायचं सूत्र काय? नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. नफा 625, खरेदी किंमत आपली किती आहे? 10,000 आणि गुणिले 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कट. 625 भागिले 100 किती येणार? 6.25. 6.25 नफा, म्हणजे याचा क्रमांक 2. प्रश्न दुसरा. एक वस्तू 150 ला विकली असती, जेवढा तोटा होतो त्याच्या दीडपट नफा ती वस्तू 275 ला विकल्यानं होतो, तर वस्तूची मूळ किंमत काढा. मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत काढायची आहे. या टाईपची काल पण आपली 2 उदाहरणं झालेली आहेत. आता दोन्ही बाजूला मी खरेदी किंमत लिहिणार आहे. फक्त डाव्या बाजूला तोट्यावरून खरेदी किंमत काढण्याचं सूत्र मला सांगा, आणि उजव्या साईडला नफ्यावरून खरेदी किंमत काढण्याचं सूत्र सांगा. सांगा, आता डावीकडचं सूत्र सांगा. खरेदी किंमत, तोटा कधी होतो? खरेदी किंमत जास्त असल्यानंतर, आहे की नाही? तोटा कधी होतो? खरेदी किंमत जास्त असल्यानंतर. मग खरेदी किंमती सूत्र काय रे? विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत अधिक तोटा, बरोबर. आणि इकडचं सांगा खरेदी किंमतीचं सूत्र. नफ्यावरून. नफा कधी होतो? विक्री किंमत
खरेदी बरोबर किंमत वजा नफा. नफा. हा एकच मिनिट. विक्री किंमत वजा नफा, हे दोन सूत्र फार नफा. महत्वाचे आहेत. आता ह्या दोन्हीकडं इथं पण खरेदी आहे, इथं पण खरेदी आहे, म्हणजे डाव्या बाजूस समान आहेत, मग उजव्या बाजूस समान. चला आता उजव्या बाजूमध्ये विक्री अधिक तोटा. आता पहिल्या वाक्यामध्ये विक्री किती आहे? 150. आणि त्यावेळेस होणारा जो तोटा आहे तो आपण एक्स मानूया. तोटा काय मानूया? एक्स. आता उजव्या बाजूच्या सूत्रातील उजव्या बाजूमध्ये किमती भरूया. नफा आणि विक्री किंमत. आता 1.5 पट नफा आणि त्यावेळेस विक्री किंमत किती आहे? 275. मग 275 वजा किती येणार आहे? 1.5 पट नफा. 1.5 पट म्हणजे किती? 302. तोट्याच्या 1.5 पट. मग तोटा आपण एक्स मानला होता की नाही, म्हणजे नफा किती? 302 गुणिले एक्स. आता इथं छेदामध्ये 2 आहे, त्यामुळे त्या 2 समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणूया. सांगा 150 ची दुप्पट किती? 300. 300. पुन्हा एक्स ला 2 न गुणलं 2x. 275 ची दुप्पट किती? 275 ची दुप्पट 550. आणि ह्याला 2 न गुणल्यावर 2 ला 2 जाईल, फक्त काय राहणार? 3x राहणार. आता वजा 3x डावीकडे आल्या काय होणार? अधिक 3x. आणि डावीकडचं 300 उजवीकडे गेल्या काय होणार? वजा. किती आली वजा बाकी? 5x. सॉरी, इकडे 5x आणि इकडची वजा बाकी किती? 250. मग x बरोबर किती? 250 भागिले 5. 50. आता ही 50 झालं. आता आपल्याला मूळ किंमत काढायची आहे. मूळ किंमत म्हणजे काय काढायचे? खरेदी किंमत. आपण सुरुवातीला 2 सूत्र पाहिली, त्यातलं 1 नंबर सूत्र वाचा काय आहे? खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. मग विक्री किंमत 150 आणि अधिक तोटा x, आणि x ची किंमत आपली 50 आली. किती ती या दोन संख्यांची बेरीज? 200. 200. 200. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 3 क्रमांकाचा. एक वस्तू 56 रुपयाला विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या 1/7 नफा होतो. जर त्याला खरेदीच्या किमतीच्या 20% नफा पाहिजे असेल तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी? बघा, आता पहिल्यांदा आपण काय करूया? विक्री अगोदर नफा काढूया. 56 रुपये ही विक्री किंमत आहे आणि या विक्रीच्या 1/7 नफा होतोय. मी तर लिहितो पहिल्यांदा V म्हणजे विक्री किंमत. विक्री किंमत तुम्हाला 56 दिलेली आहे आणि विक्री किमतीवरून आपण नफा काढूया. नफा बरोबर विक्रीच्या 1/7 नफा. मग 1/7 ला विक्रीनं गुणूया. 7च्या पाड्यात बघा 56 आहे का? 7 8 56, 8 आलं. आता आपलं नफाचं नेहमीचं सूत्र काय आहे रे? काय वजा काय? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी. वजा खरेदी किंमत. मग नफा आपण 8 टाकूया, विक्री किंमत 56 टाकूया आणि खरेदी किंमत काढूया. आता खरेदी किंमत डावीकडे घेतल्यानंतर अधिक होणार आणि डावीकडचं अधिक 8 उजवीकडे आल्यावर काय होणार? वजा 8 होणार. मग किती वजा बाकी? किती? 48. म्हणजे जी खरेदी किंमत आहे ती 48 झाली. पहा, खरेदी किंमत किती झाली? 48. आता इथं कोणत्याही प्रकारचं सूत्र न तयार करता आपण खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्या दोघांचा रेशो तयार करूया. अंशामध्ये मी ख लिहितो म्हणजे खरेदी किंमत, छेदामध्ये V म्हणजे विक्री किंमत.
आता पुढच्या वाक्यात जर त्याला खरेदी किमतीच्या शेकडा 20 नफा पाहिजे असेल, शेकडा 20 नफा या शब्दावरून आपण जर खरेदी किंमत 100 मांडली तर विक्री किंमत किती येणार आहे? 100त 20 मिळवायचं म्हणजे 100 जर खरेदी किंमत असेल तर तिथे 120 ही काय होणार आहे? विक्री किंमत होणार आहे. 20% नफा म्हणल्यावर ते 100त 20 मिळवायचं. हा, आता पुढच्या गुणोत्तरामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत त्याच्यामध्ये ती वस्तू किती रुपयाला विकावी, विक्री किंमत आपण x मानूया आणि अंशामध्ये खरेदी किंमत मगाशी काढलेली आहे ते 48 भरूया. आता इथं बघा भाग जातोय 20 100 आणि खाली किती 20 120. आता तिरकस गुणाकार करून पहा. 5x आणि 48 आणि 6चा गुणाकार 6 8 48 चला 4 6 चौक 24 आणि 4 किती 28. आता डावीकडचं जे गुणिले 5 आहे ते उजवीकडे गेल्यानंतर भागिले मग 288 भागिले 5 57.60 30 5 7 35 किती येते 57.6 म्हणजे 6 वर आपण 0 टाकला तरी चालतो. म्हणजे त्यांना ती वस्तू किती रुपयाला विकल्यानंतर 25% खरेदी किमतीवर नफा मिळेल 57.60. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4 पहा. 2 वस्तू प्रत्येकी 600 रुपयांना विकल्यानं एकात खरेदीच्या 9% नफा व दुसऱ्यात 9% तोटा होतो तर या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल? आता 2 वस्तूंची विक्री किंमत समान आहे पहा आणि एकीपासून होणारा 9% नफा आहे आणि दुसरी वस्तू विकून 9% तोटा. ह्या टाइपचं आपलं एक सूत्र झालंय बघा, आपण लिहून घेतलं होतं नोट्स मध्ये. 2 हो सर. समान असेल आणि एकाच्या विक्रीतून होणारा शेकडा नफा आणि दुसरीच्या विक्रीतून होणारा शेकडा तोटा समान असेल काय होतो रे नेहमी तोटा होतो. या व्यवहारात नेहमी काय होतो तोटा होतो. म्हणजे पहिला आणि चौथा नफ्याचा पर्याय ड्रॉप झाला. मग तिथं होणारा जो शेकडा तोटा आहे तो कसा काढायचा सांगितलं होतं? शेकडा तोटा कंसाचा वर्ग छेद 100. अगदी बरोबर. शेकडा तोटा कंसाचा वर्ग भागिले 100. आता इथं शेकडा तोटा किती आहे 9%. म्हणजे 9चा वर्ग करावा लागेल आणि त्याला 100 ने डिवाइड करावं लागेल. मग 9चा वर्ग 81 आणि भागिले 100 किती येणार? किती पॉईंट किती 100 न भागायचं म्हटल्यावर 0.81 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5वा. प्रत्येकी रुपये 100 छापील किमतीची 3 खेळणी शेकडा काही सूट देऊन 260 रुपयाला विकली तर दुकानदारानं या विक्रीमध्ये शेकडा किती सूट दिली? अतिशय सोपं उदाहरण आहे. मला सांगा पहिल्यांदा खरेदी किंमत किती येणार आहे? खरेदी किंमत किती येणार? एका वस्तूची जी छापील किंमत आहे ती 100 आहे. अशी 3 खेळणी आहेत. मग 3 खेळण्याची छापील किंमत किती येणार आहे? 3 गुणिले 100 करा. 300. आता विक्री किंमत सांगा. 260. ही तिन्ही खेळणी 260 रुपयाला विकलेली आहे म्हणजे विक्री किंमत झाली. आता आपण डिस्काउंट काढूया. म्हणजे किती रुपये कमी केलं सांगा? 40. त्याची छापील किंमत 300 होती आणि विकलं 260 रुपयाला म्हणजे दुकानदारानं 40 रुपये कमी करून ती खेळणी त्या ग्राहकाला विकलेली आहेत. म्हणजे दुकानदारानं 40 रुपये डिस्काउंट दिलेला आहे. 40 रुपये कमी किंमत केलेली आहे. आता आपल्याला विचारलंय शेकडा किती सूट दिली? आता इथं शेकडा सूटचं सूत्र काय वापरणार आहे? पुढचं प्रकरण आपण हे पाहणारच आहे.
शेकडा सूट जर काढायला असेल तर सूट भागिले छापील किंमत गुणिले 100 हे सूत्र वापरायचं. ही खरेदी किंमत म्हणजे ही छापील किंमत आहे, लक्षात ठेवा. खरेदी किंमत म्हणजे काय आहे? छापील किंमत. मग सूट भागिले छापील किंमत आणि गुणिले 100. मग सूट किती आहे? 40. छापील किंमत किती आहे? 300 आणि गुणिले 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले. मग 40 भागिले 3 करा. 3 एके 3, 3 एके 3 एके 3 आणि पुन्हा 3 त्रिक 9. हा, आणि राहिलं 1 ते वर घेतलं छेदामध्ये 3. बघा 13 त्रिक 39 आणि 1 40 आणि छेदामध्ये 3. म्हणजे किती टक्के सूट दिली? 13.1/3. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. 4. प्रश्न क्रमांक 6. एका मनुष्यानं 1200 रुपयाला 1 याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या. त्यापैकी 3 शेळ्या शेकडा 20 नफ्यानं विकल्या. 2 शेळ्या मेल्या. उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्यात म्हणजे एकंदरीत 6% काय होईल? नफा होईल. आता बघा, एका शेळीची खरेदी किंमत 1200 आहे. आता त्यानं सांगितलं विकताना 3 शेळ्या 20% नफ्यानं विकल्या. आता आपण एका शेळीचा नफा काढूया. एका शेळीची खरेदी किंमत किती आहे? 1200. आणि शेकडा 20 नफा म्हणजे किती टक्के करू रे? शेकडा 20 नफ्यानं विकल्या म्हणजे किती टक्के करू? 100त 20 ऍड करायचं. 120%, बरोबर ना? 120%. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट केलं. किती आला? 12 आणि 120चा गुणाकार. 12 गुणिले 12 1440. 1440. ही झाली एका शेळीची विक्री किंमत. अशा किती शेळ्या 20% नफ्यानं विकलेल्या आहेत? 3 शेळ्या. मग 3 शेळ्यांची आपण विक्री किंमत काढूया. म्हणजे 3 गुणिले 1440. 3 0 0 3 चौक 12. चला 1 3 चौक 12 आणि 1 13. चला 1 3 1 3 आणि 4320. 4320 ही काय झाली? तर 3 शेळ्यांची विक्री किंमत झाली. ही काय झाली? 3 शेळ्यांची विक्री किंमत झाली. हा, आता आपण काय करूया? सर्वप्रथम 10 शेळ्यांची खरेदी किंमत काढूया. 10 शेळ्यांची काय काढूया? खरेदी किंमत. मी नुसतं ख लिहितो. ख म्हणजे खरेदी किंमत. एका शेळीची खरेदी किंमत किती आहे रे? 1200. आणि अशा किती शेळ्या खरेदी केल्या होत्या? 10. मग 10 शेळ्यांची खरेदी किंमत किती येणार? 12,000. 12,000. बरोबर. किती येणार? 12,000. आता बघा, पुढचं वाक्य बघा. त्यातल्या 2 शेळ्या मेल्या. एकूण 10 शेळ्यातील आपण 3 शेळ्यांची विक्री किंमत काढलेली आहे. 2 शेळ्या मेलेल्या आहेत. म्हणजे 5 ज्या उरलेल्या शेळ्या आहेत त्यांची आपल्याला विक्री किंमत काढावी लागणार आहे. आता बघा, उरलेल्या म्हणजे किती शेळ्या? 5 शेळ्या. प्रत्येकी केवढ्यास विकाव्यात म्हणजे एकंदरीत 60% नफा होईल. आता इथं सरळ काय करूया आपण? सूत्र न वापरता खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचा रेशो लिहूया. खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचा रेशो लिहूया. आता 60% नफा म्हणजे 100 जर खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत किती येणार आहे? 60% नफा मानल्यावर 100त किती ऍड करायचं? 6. म्हणजे विक्री किंमत किती येणार? 106. आता एकूण 10 शेळ्यांची खरेदी किंमत किती दिली तुम्हाला?
वर बघा आपण काढली 10 शेळ्यांची खरेदी किंमत 12,000. मग आपण 10 शेळ्यांची सर्वप्रथम विक्री किंमत काढूया. 10 शेळ्यांची काय काढूया? विक्री किंमत. तिरकस गुणाकार 106 गुणिले 12,000 आणि एका तिरकस गुणाकारात x बरोबर 100 आहे ते भागिले होणार. आता पहा या 2 शून्याला हे 2 शून्य कट झालं. 106 गुणिले 120 करूया. 12,720. 12,720. किती आलं? 12,720. ही काय झाली रे? 12,720 ही काय झाली? विक्री किंमत. पण ही किती शेळ्यांची विक्री किंमत झाली? 8. 10. 8. 10 शेळ्यांची विक्री किंमत झाली. ही काय झाली? 10 शेळ्यांची विक्री किंमत झाली. हा, बऱ्याच जणांचं बरोबर आहे, कारण त्यातल्या 2 शेळ्या मेल्या. म्हणजे ही काय झाली तर 8 शेळ्यांची विक्री किंमत झाली. आता आपण असं करूया, किती शेळ्यांची आपल्याला विक्री किंमत काढायची आहे? 5 शेळ्यांची विक्री किंमत काढायची. आता ह्या 12,720 मधून किती वजा करू सांगा? आपण 3 शेळ्यांची विक्री किंमत सुरुवातीला काढली होती, किती रे? 4,320. 4,320 वजा करूया. किती वजा मग किती बघा? 8,400. 8,400. 8,400 बरोबर आहे. 400. ही झाली 5 शेळ्यांची काय झाली तर विक्री किंमत. आता बघा, उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्यात? म्हणजे तुम्हाला त्या 5 शेळ्यामधील प्रत्येक शेळीची विक्री किंमत विचारली. मग 8,400 ला 5 न पुन्हा भागा, म्हणजे एका शेळीची विक्री किंमत येईल. सर 1,680. 1,680. बरोबर आहे. 1,680. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3. 3 आहे. 3. ठीक आहे. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण काय पाहिलेलं आहे? नफा तोटा या घटकावर आधारित स्वाध्याय 27.2 मधील 4 उदाहरण आणि स्वाध्याय 27.3 मधील 6 उदाहरणाची 10 उदाहरणं पाहिली. ठीक आहे. बस करूया. उद्याच्या तासाला आपण नवीन घटक चालू करतोय, सूट कमिशन वर रिबेट. म्हणजे व्यावहारिक गणित या घटकावरच आधारित हा शेवटचा उपक्रम आहे. ओके, बाय. बाय सर.